सर्वांना नमस्कार. आतापर्यंत आपण चॅप्टर 4 मध्ये सेक्शन 16 चे क्लॉजेस बघत होतो. तर त्या क्लॉजेसमध्ये सेक्शन 16 क्लॉज 1 सब क्लॉजेस जे आहेत ते A to F पर्यंत आपण आलोय. F वाचत असताना आपण सेक्शन 22 कव्हर केला, कारण की ते रेड विथ सेक्शन 22 होता. आता रेड विथ कोणतं सेक्शन सबसेक्शन कोणासोबत आहे या संदर्भातला आपण एक रिसेंट व्हिडिओ पहिलाच जो होता तो पोस्ट केला होता. तो जाऊन तुम्ही जरा एकदा चेक करा. त्यामध्ये आपण आता आलो होतो की सगळ्यात महत्वाचा जो सबसेक्शन आहे तो आहे सेक्शन 16 क्लॉज 1 सब क्लॉज जी. तर या 16 सब क्लॉज 1 सब क्लॉज जी सोबत अजून कोणते कोणते सेक्शन वाचले पाहिजेत, तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर 4 मध्ये पार्ट्स मध्ये व्हिडिओ टाकतोय. तर आता पहिला पार्ट तर आपला झालेला आहे सब क्लॉज एफ पर्यंत. आता हा जो 16 सब क्लॉज 1 सब क्लॉज जी जो आहे 1G, तर त्यासोबत 16 क्लॉज 2, 16 क्लॉज 3 आणि त्यासोबत 18 आणि 48. तर अशा पद्धतीने जे कॉम्पॅक्टली आपल्याला रेड विथ सेक्शन करता येतील किंवा कसं आपल्याला लक्षात ठेवायचंय, त्यामुळे लक्षात ठेवता येतील त्या हिशोबाने आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर आपण सेक्शन 16चं जे वर्डिंग बघितलं होतं, आता यात बेसिक तुम्हाला सांगतो की चॅप्टर 3 मध्ये सेक्शन 15चं बघितलं होतं की टेनंट ऍब्सोल्युटली त्याला प्रोटेक्ट केलाय, वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट. तसं आपण चॅप्टर 4 मध्ये अख्ख्याच्या अख्ख्या सेक्शन्स मध्ये लँडलॉर्ड ऍब्सोल्युटली प्रोटेक्ट आहे असं नाही म्हणू शकत, कारण की सेक्शन 16चं जे आहे ते ठीक आहे. चला, क्लॉजेस A to किती N पर्यंत जे आहेत तर त्याच्यामध्ये तो रिकव्हर पोझिशन करू शकतो, तर तिथे त्याला प्रोटेक्शन आहे. पण 17, 18, 19, 20, 21 आणि 22 तर याच्यामध्ये काय होतं की समजा लँडलॉर्डने टेनंटकडनं पोझिशन घेतलं असेल छोट्या मोठ्या कोणत्या कारणांसाठी, ते क्लॉजेस त्याच कारणांसाठीचे आहेत, तर ते परत त्याच्यासाठी रिएंट्रीसाठी टेनंट कशा पद्धतीने पोझिशन रिकव्हर करू शकतो तर या संदर्भात बोलतात. तर त्या हिशोबाने आपण 18, 19, 20, 21 आणि 22 ऑलरेडी कव्हर केलंय. ते सगळेचे सगळे आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. चॅप्टर 4 मध्ये सेक्शन 16 to 22 आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर त्या हिशोबाने आपण पुढे सरकूयात. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज जी काय म्हणतो, ठीक आहे. तर आपण इंटरलिंकचं आहे ना थोडंसं एक काय म्हणतो आपण, हा टॉपिक पूर्ण कसा कव्हर करणार आहेत या हिशोबात हेडिंग घेऊयात, ठीक आहे. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज जी रेड विथ कशा कशाने, सेक्शन 16 क्लॉज 2 16 क्लॉज 3 अँड सेक्शन 18. तसं बघायला गेलं तर एवढंच आहे. आता सेक्शन 48 जो आहे तो आहे चॅप्टर 8 मधला, समरी डिस्पोजल मधला. तर तो सेक्शन 48 मध्ये त्याचं वर्डिंग कसं आहे की सेक्शन 18 विथ सर्टन मॉडिफिकेशन्स. तर मग त्यामुळे आपण 18 बघतोय, तर 18 सोबतच 48 घेतो. तसं ऍज सच रेड विथ इथे होत नाही, त्यामुळे ऍडिशनल प्लस घेऊयात आपण सेक्शन 48, ठीक आहे. तर मग आता सेक्शन 16 क्लॉज 1 ची आपण काय घेतली होती, वर्डिंग घेतली होती बघा, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस ऍक्ट, ते सोडून दिलं आपण. पण सब्जेक्ट टू सेक्शन 25 ऑफ धिस ऍक्ट, ठीक आहे. लँडलॉर्ड मे रिकव्हर पोझिशन, लँडलॉर्ड मे रिकव्हर पोझिशन, आणि त्यानंतर सगळे क्लॉजेस आपण चालू केले होते. तर त्याच्यामध्ये सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज जी मध्ये आपण घेतलं होतं की पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनसाठी लँडलॉर्ड टेनंटकडनं पोझिशन रिकव्हर करू शकतो. आता तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये सुद्धा 3 ऍस्पेक्ट आहेत. नुसतं पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनच नाही, तर अजून कोणते फर्दर ऍस्पेक्ट आहेत ते आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. तो पहिला कव्हर करूयात आपण सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज जी. सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज जी कशासाठी आहे, पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन. आता हे काय, मी जे हेडिंग देणार आहे तुम्हाला सब क्लॉजेसचे किंवा क्लॉजेसचे, ते तो क्लॉज लक्षात ठेवण्यासाठीचं हेडिंग आहे. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल इन डेप्थ अजून वेगवेगळे ऍस्पेक्ट दिलेले असू शकतात, हे कन्सिडर करायचं. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवण्यासाठी A to N पर्यंत लक्षात ठेवण्याचे छोटे छोटे जे ट्रिक्स सांगितले होते, जे कीवर्ड सांगितले होते, ते कीवर्ड्स आपण हेडिंग म्हणून लिहून घेतोय, ठीक आहे. पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन. आपण 16 क्लॉज 1 मध्येच लिहून घेतलो, लँडलॉर्ड मे रिकव्हर पोझिशन डॅश करून खाली दॅट पासून हे सगळे क्लॉजेस चालू होतात. तर त्याचं वर्डिंग घेऊयात आपण. दॅट द प्रिमाइसेस आर, दॅट द प्रिमाइसेस आर reasonably and bona fidely required by,
reasonably and bona fidely required for. आता रिक्वायर्ड फॉर पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन हे जे लँडलॉर्डचं आहे ते एक आहे. अजून दुसरे पुढचे दोन ऍस्पेक्ट बघू. डॅश करून फर्स्ट घ्या. डॅश करून फर्स्ट लँडलॉर्ड फॉर ऑक्युपेशन बाय हिमसेल्फ. फॉर लँडलॉर्ड फॉर ऑक्युपेशन बाय हिमसेल्फ. बाय हिमसेल्फ इथे अर्ध स्वल्पविराम म्हणतात त्याला. तसं बेरॅक मध्ये नाहीये, पण आपण आपल्या हिशोबासाठी कन्व्हिनियन्ससाठी काही गोष्टी थोड्याशा मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. दुसरा आहे एनी पर्सन फॉर हुज बेनिफिट. एनी पर्सन फॉर हुज बेनिफिट द प्रिमाइसेस. फॉर हुज बेनिफिट द premises are held. ठीक आहे. म्हणजे इथे आपण म्हणूयात बेनिफिशरी. ठीक आहे. आणि तिसरा जो ऍस्पेक्ट आहे थर्ड, the landlord is a trustee. The landlord is a trustee. ठीक है. Landlord is a trustee that the premises are required for occupation. That the premises are required for occupation of trust. ठीक आहे. तर ट्रस्ट कशा हिशोबाने कार्य करते हे तुम्हाला माहिती आहे. एखादा माणूस आहे त्याला असं वाटलं विलिंगली की आपण समाज कार्य केलं पाहिजे म्हणून तो स्वतःची प्रॉपर्टी काय करतो की ट्रस्ट करून टाकतो त्या प्रॉपर्टीची. म्हणजेच काय, त्या प्रॉपर्टीचा एक मॅनेजर सेट करतो. त्या मॅनेजरला आपण ट्रस्टी म्हणतो आणि ज्यांच्या बेनिफिटसाठी ती प्रॉपर्टी वापरली जाणे म्हणजे समाज कार्यासाठी समाजासाठी तर त्यांना आपण बेनिफिशरी म्हणतो. ठीक आहे. लँडलॉर्ड इज अ ट्रस्टी आणि एनी पर्सन फॉर हुज बेनिफिट म्हणजे कोण, बेनिफिशरी. आणि पहिला स्वतःच लँडलॉर्ड ज्याच्या स्वतःच्या ऑक्युपेशनसाठी ती पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनसाठी ते प्रिमाइसेस पाहिजेत. तर अशा पद्धतीने 16(1)G याने थोडक्यात एक सबस्टॅन्टिव्ह पार्ट थोडासा एक ओपन करून दिलाय. त्याच्या हिशोबाने पुढचे फर्दर प्रोसिजरल ऍस्पेक्ट्स काय काय आहेत ते सेक्शन 16 क्लॉज 2, 3 आणि 18 मध्ये दिलेले आहेत ते आपण बघूयात. आता बघूयात सेक्शन 16 क्लॉज 2 काय म्हणतो. सेक्शन 16 क्लॉज 2. आता हा जो सेक्शन 16 क्लॉज 2 आहे तसं बघायला गेलं तर अख्खा सेक्शन वाचल्यानंतर याच्यामध्ये कोर्टाची पॉवर दिलेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणूयात आपल्या कन्व्हिनियन्ससाठी इट इज कोर्ट्स पॉवर. कोर्ट्स पॉवर. आता काय काय कोर्टाची पॉवर त्या हिशोबाने आपण पॉइंटर्स घेऊ. नो डिक्री ऑफ इव्हिक्शन शॅल बी पास्ड. काय म्हणतं सेक्शन 16 क्लॉज 2. नो डिक्री ऑफ इव्हिक्शन शॅल बी पास्ड. नो डिक्री ऑफ इव्हिक्शन शॅल बी पास्ड. आता नो डिक्री ऑफ इव्हिक्शन शॅल बी पास्ड कोणत्या कारणाचे कशा पद्धतीने कोर्टाने डिक्री पास करायची आहे काय लक्षात घ्यायचंय या संदर्भाचे 2 पॉइंटर्स आहेत की त्यांच्यामधलं क्वेश्चन म्हणजे डिस्प्यूट कशा पद्धतीने अराईज झाला तो क्वेश्चन डिसाईड करायचा. किंवा समजा एखादं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की सूट आहे लँडलॉर्ड वर्सेस टेनंट. ठीक आहे. आता कंपॅरेटिव्ह हार्डशिप रूल हे जे आपण लिहिलं त्याचा अर्थ काय होतो की आता लँडलॉर्ड वर्सेस टेनंट असा लँडलॉर्डने दावा दाखल केला
आता लँडलॉर्डने दावा दाखल केला याचा अर्थ काय की लँडलॉर्डला त्याच्या फेवरमध्ये डिक्री पाहिजे. आता लँडलॉर्डला त्याच्या फेवरमध्ये डिक्री जरी पाहिजे असेल तरी त्या डिक्रीमुळे लँडलॉर्डचंच नुकसान होतंय का? खरंच जो ऍप्लिकंट आहे किंवा प्लेंटिफ आहे त्याचंच नुकसान होतंय का? तर कोर्ट म्हणते तुला कळत नाहीये ना तुझं नुकसान होतंय का नाही, त्यामुळे ते आमच्या डिस्क्रिप्शनवरती तू सोडून दे, आम्ही काय करायचं ते ठरवतो. जर कोर्टाला असं वाटलं का ती डिक्री पास केल्यानंतर लँडलॉर्डला त्रास होणार आहे, ठीक आहे, जर कोर्टाला असं वाटलं का ती डिक्री पास केल्यानंतर लँडलॉर्डला त्रास होणार आहे तर कोर्ट काय करतं, ती डिक्री रिफ्यूज करून टाकतंय. ठीक आहे, तर त्या हिशोबाने कंपॅरेटिव्ह हार्डशिप रूल आहे की लँडलॉर्डला खरंच हार्डशिप होतीये की नाही होते. जर नाही होते तर मग त्याच्या फेवरमध्ये डिक्री पास केली पाहिजे, पण डिक्री जर पास केली तर लँडलॉर्डला हार्डशिप होणार म्हणजे होणारी हे जर कोर्टाच्या लक्षात आलं तर कोर्ट म्हणते की तू थांब, मी बघतो माझी डिस्क्रिप्शन वापरून कशा पद्धतीने इक्विटी झाली पाहिजे. त्याच्या पद्धतीने हा सेकंड क्लॉज आहे. तर ते दोन्ही क्लॉजेस आपण लिहून घेऊयात. नो डिक्री ऑफ इविक्शन शॅल बी पास्ड टू रिकवर पोझिशन. टू रिकवर पोझिशन. टू रिकवर पोझिशन. ठीक आहे. टू रिकवर पोझिशन. If the court is satisfied that, if the court is satisfied that, कोर्टाला काय सॅटिस्फाय व्हायचंय? फर्स्ट, कोर्ट इज satisfied that. Question whether other reasonable accommodation is available. Question for whether other reasonable accommodation is available for landlord or not. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन कोर्टाने डिसाइड केला. आणि दुसरा क्वेश्चन, दुसरं काय कोर्ट बघतंय तर कंपॅरेटिव्ह हार्डशिप कोणाला होणार आहे. म्हणजेच थोडक्यात आता यांनी बेरेकच्या लँग्वेजमध्ये थोडंसं क्लिष्ट करून दिले, तर ते आपण सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये एक्झाम्पल देऊन बघितलंच आहे काय ऍक्च्युअली. सेकंड, द टेनंट ग्रेटर हार्डशिप विल बी कॉज्ड. सेकंड, द टेनंट, सॉरी, फॉर लँडलॉर्ड और नॉट. Second, the greater hardship would be caused greater hardship would be caused by passing the decree, by passing the decree ही कोणाच्या फेवरमध्ये होणार आहे? लँडलॉर्डच्या फेवरमध्ये. बाय पासिंग द डिग्री ग्रेटर हार्डशिप लँडलॉर्डच्या फेवरमध्ये होणार आहे. तर मग ते आम्ही ठरवतो डिस्क्रिप्शननी काय करायचं काय नाही ते, दॅन बाय रिफ्युजिंग इट. ठीक आहे, अशा पद्धतीने सेक्शन 16 क्लॉज 2चं वर्डिंग आहे. आणि अख्खा चॅप्टर लक्षात घेत असताना आता मध्ये मध्ये पुढे क्लॉजेस 7, 8 अशा पद्धतीने येणार आहेत. आणि 16 क्लॉज 2ला अजून थोडंसं खाली वर्डिंग यांनी दिलंय की तुम्ही पूर्ण प्रिमायसेसचं किंवा पार्ट ऑफ द प्रिमायसेसचं सुद्धा पोझिशन रिकव्हर करू शकता. कशासाठी? तुम्हाला कोणतं जे पर्पज आहे A to N पर्यंतच्या कोणत्याही पर्पजसाठी पार्ट ऑफ द प्रिमायसेसचं सुद्धा तुम्ही पोझिशन रिकव्हर करू शकता. तर ते 16 क्लॉज 2 मध्ये छोटासा एक पॅराग्राफ दिलाय की पार्ट प्रिमायसेसचं सुद्धा पोझिशन तुम्ही रिकव्हर करू शकता. तर ते न घेता आपण डायरेक्ट एक्सप्लेनेशन वरती सरकू. आणि एक्सप्लेनेशन मध्ये ऑलरेडी आपण हे घेतलं होतं लँडलॉर्डच्या डेफिनेशन क्लॉज मध्ये लँडलॉर्ड इन्क्लुड्स आणि लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लुड्स. तर याच्यावरती JMFC 2020 ने क्वेश्चन विचारला होता
म्हणजे MRCA चालू झाला होता त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की MRCA मधल्या सेक्शनचा प्रत्येक प्रोव्हिजो, त्याचा प्रोव्हाइडेड दॅट, त्याचं एक्सेप्शन, जनरल रूल, एक्सप्लेनेशन सगळंच आपल्याला वाचायचं आहे. किंवा एक्सेप्शन किंवा एक्सप्लेनेशन हे त्या सबसेक्शनला एक्झॉस्टिव्ह करण्याचं काम करतात, की पूर्ण व्यवस्थित त्याचा गाभा कसा दिलेला आहे, की बाकीचा अजून कोणत्या कंटेक्स्टमध्ये काही रिलेव्हन्सी असेल, इररिलेव्हन्सी असेल तर त्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी हे एक्सप्लेनेशन दिलेले असतात. तर त्या हिशोबाने एक्सप्लेनेशन तसं हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे लँडलॉर्डची डेफिनेशन बघताना, पण या कंटेक्स्टमध्ये आल्यामुळे इथे आपण ते परत लिहिणार आहोत. ठीक आहे, तर एक्सप्लेनेशन इथे लिहून घेऊयात. लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड्स. तर पार्ट प्रिमायसेसचा तेवढी एक छोटासा पॅरेग्राफ आहे तो आपण गाळतोय. लक्षात ठेवा फक्त हे प्रत्येक A to N पर्यंतच्या प्रत्येक क्लॉजला अख्ख्या पूर्ण प्रिमायसेसचं पोझिशन रिकव्हर करू शकतात किंवा पार्ट प्रिमायसेसचं पोझिशन रिकव्हर करू शकतात. याचं एक्सप्लेनेशन घेऊया आपण आता. एक्सप्लेनेशन. लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड्स. लँडलॉर्ड शाल नॉट इन्क्लूड्स. कोण कोण आहेत? पहिला रेंट फार्मर. रेंट फार्मर. सेकंड रेंट कलेक्टर. थर्ड इस्टेट मॅनेजर. स्टेट मॅनेजर. तर आता लँडलॉर्डची डेफिनेशन बघताना जर आपण बघितलं होतं की लँडलॉर्ड इन्क्लूड्स, लँडलॉर्ड डज नॉट इन्क्लूड्स. ठीक आहे, तसंच प्रिमायसेस पण व्हॉट इन्क्लूड्स, व्हॉट डज नॉट इन्क्लूड्स हा सुद्धा एक ऍस्पेक्ट येतो. तर एवढं इनडेप्थ त्यांनी काही प्रश्न विचारले नाही. जेवढं प्रिमायसेस होतं आपण ते सेक्शन 7 क्लॉज 9 मध्ये समथिंग ते डेफिनेशन आहे तिथे आपण बघितलं होतं प्रिमायसेस मध्ये काय येतं काय नाही. तेच ऍक्च्युअली रिपीट झालेलं आहे पुढं, कारण की डेफिनेशन क्लॉज हा ओपनिंग क्लॉज असतो की अख्ख्या ऍक्ट मधले कशा पद्धतीचे शब्द कशा कंटेक्स्ट मध्ये वापरले जाणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे ते प्रिमायसेस तुम्हाला जर वाटलं तर प्रिमायसेस इन्क्लूड्स आणि डज नॉट इन्क्लूड्स हाही अजून एक चार्ट होऊ शकतो MRCA मध्ये. तर अशा पद्धतीने आपलं सेक्शन 16 क्लॉज 2 पूर्ण झालंय. आता आपण बघूया सेक्शन 16 क्लॉज 3. सेक्शन 16 क्लॉज 3. आता सेक्शन 16 क्लॉज 3 काय सांगतो? आता कसं आहे ना, सेक्शन 23 आणि 24 या स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे काय? तिथे समरी प्रोसिजर चालते. तसं बघायला गेलं तर 22, 23 आणि 24 अशा 3 सेक्शनसाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ज्युरिस्डिक्शन जातं. पण सेक्शन 23 आणि 24 या दोन स्पेशल प्रोव्हिजन्स आणि 22 हा सेक्शन 16 क्लॉज 1 क्लॉज F बरोबर वाचला जातो, म्हणून तो चॅप्टर 4 मध्ये ओढला गेलाय. पण त्याचंही ज्युरिस्डिक्शन कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जातं. तर ते जर तिथे जी ओपनिंग आहे, त्याची जी ओपनिंग आहे ना, ती ऍक्च्युअली सेक्शन 16 क्लॉज 3 मध्ये दिली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर सेक्शन 23 मध्ये बघताना आपण बघूयातच की कंपॅरेटिव्ह हार्डशिप रूल असेल किंवा पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन असेल, हे पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनचं जे ग्राउंड आहे त्याच्यानेच ऍक्च्युअली सेक्शन 23 ची ओपनिंग होते. त्यामुळे आपण तिथे लँडलॉर्ड मध्ये कोण कोण आहेत तर पब्लिक सर्वंट, स्पेशल लोक आहेत तिथे. पब्लिक सर्वंट आहे, सायंटिस्ट आहे, आर्म फोर्सेसचा एखादा मेंबर असेल तर त्या स्पेशल प्रोव्हिजन स्पेशल लोकांसाठी असल्यामुळे तर ते जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅन्टोन्मेंट एरियामध्ये राहणारे कोणते मेंबर्स आहेत कोणते नाही, तर त्याचं जे ऍप्लिकेशन आहे तर ते ऍक्च्युअली इथं 16 क्लॉज 3 मध्ये घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ते आपण लिहून घेऊयात. A landlord shall not be entitled to recover possession. A landlord shall not be entitled to recover possession. Recover. Shall not be entitled to recover possession if the premises are laid to. त्याच्यामध्ये परत पॉइंटर्स घेऊ. तसं बघायला गेलं तर पॉइंटर्स हे आपण आपल्या हिशोबासाठी करतो, बेरेकमध्ये तसं नाहीये. फर्स्ट पॉइंटर, इफ द प्रिमायसेस आर, इफ द प्रिमायसेस आर लेट फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट इन कॅन्टोन्मेंट एरिया, सेंट्रल
लेट फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट इन कॅन्टोन्मेंट एरिया. कॅन्टोन्मेंट एरिया. ठीक आहे. आता जिथे जिथे मी अर्ध स्वल्पविराम सांगितलं होतं तिथे काय होतंय की वाक्याची लिंक तुटते, म्हणजे थोडक्यात ऑर या शब्दाचा कंटेक्स्ट तिथे येतो. पण जिथे नाहीये तिथे आपण म्हणतो की अँड वापरतोय. ठीक आहे. अँड म्हणजे काय की पहिला वाक्याचा पहिला प्रिव्हियस पार्ट पण फुलफिल झाला पाहिजे, सबसिक्वेंट पार्ट पण फुलफिल, दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. तर अँड हा शब्द इथे वापरलाय. अँडला वाटलं तर बॉक्स करा. अँड such premises are being used for. Second, such premises are being used for. Such premises are being used for residence by members of armed forces of the Union. Residence by members of armed forces of the Union or their families. Armed forces of their Union त्याच्यासोबतच आलं or their families. Armed forces ला अंडरलाईन करा. ठीक आहे. तर या हिशोबाने 16 क्लॉज 2 आणि 16 क्लॉज 3 अशा पद्धतीने कव्हर होतो. आणि याला लागूनच आता मी काय म्हटलं की समजा पहिल्यांदाच लेक्चरच्या सुरुवातीलाच काय म्हटलं की लँडलॉर्डने सेक्शन 16 नुसार पोझिशन रिकव्हर केलं. ठीक आहे. तर आता ते जर पार्शियल रिकव्हरी असेल, म्हणजे थोडक्यात एखादं काम करायचंय त्या संदर्भातली रिकव्हरी असेल किंवा परमनंट रिकव्हरी असेल, तर ती रिकव्हरीचं ऑब्लिगेशन लँडलॉर्डने फुलफिल केलं नाही. त्या हिशोबाने लँडलॉर्ड वागला नाही का ज्या कारणासाठी त्यांनी रिकव्हरी केली, तर मग टेनंटला पुन्हा हा अधिकार प्राप्त होतो की त्याने ते पोझिशन रिकव्हर केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच आपण थोडक्यात काय की जसं चॅप्टर 3 ऍब्सोल्युटली टेनंटला प्रोटेक्ट करतो, तसं अख्खा चॅप्टर 4 ऍब्सोल्युटली लँडलॉर्डला प्रोटेक्ट करतो असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे सेक्शन 18 काय सांगतो की रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर दी ऑक्युपेशन अँड रिएंट्री. आता रिएंट्री कोणाची? समजा यांनी ऑक्युपेशनसाठी पोझिशन घेतलं आणि त्या ऑक्युपेशनसाठी जर लँडलॉर्डने ते पोझिशन वापरलंच नाही, ते प्रिमायसेस वापरलेच नाही, तर मग टेनंटला हा अधिकार येतो की त्याने ऍप्लिकेशन करायचं कोर्टात आणि ते पोझिशन पुन्हा रिकव्हर करून घ्यायचं. ठीक आहे. तर मग हा काय आला? टेनंटचा राईट आला. ठीक आहे. मग सेक्शन जे पुढचे आहेत 18, 19, 20, 21, 22 तर हे टेनंटच्या राईट बद्दल सांगतात. एक जो 22, 21 आहे तो लँडलॉर्डच्या ड्युटी बद्दल सांगतो, पण 21 पर्यंत टेनंटचे राईट्स आहेत. तर ते कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतात तर सेक्शन 18 आपण बघूयात आता. सेक्शन 18. सेक्शन 18चं वर्डिंग बघूयात पहिल्यांदा. रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन. रिकव्हरी ऑफ पोझिशन. रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन. फॉर ऑक्युपेशन एटसेट्रा. आता इथे एटसेट्रा काय दिलंय? कारण की लँडलॉर्डने फक्त ऑक्युपेशनसाठी प्रिमायसेस रिकव्हर करायचं नाही ठरवलंय, तिथे ट्रस्टींनी सुद्धा ठरवलंय, तिथं बेनिफिशियरीनी सुद्धा ठरवलंय, म्हणून तिथे एटसेट्रा आहे. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट छोटी छोटी व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि वाचताना तो कंटेक्स्ट डोक्यात घ्यायचा. अँड म्हटलं इथं काय? अँड रिएंट्री. ठीक आहे. तर लँडलॉर्डला पोझिशन रिकव्हर करायची संधी मिळाली आधी, त्याने ते पोझिशन रिकव्हर केलं, पण ज्या कारणासाठी रिकव्हर केलं त्यासाठी वापरलंच नाही. म्हणून मग टेनंटनी काय केलं? रिएंट्रीचा निर्णय घेतला आणि त्याने ठरवलं की सेक्शन 18 प्रमाणे आपण ऍप्लिकेशन करू शकतो. तर तो कशा पद्धतीने करू शकतो किंवा अशा पद्धतीचे कोणते सर्कमस्टन्सेस आले की त्याला ते पोझिशन रिकव्हर करायची संधी मिळाली. त्यातल्या त्यात पुढे सरकायच्या आधी याचं वर्डिंग लिहून घ्यायच्या आधी इथे कंसात लगेच लिहून घ्यायचं आपल्याला, इट इज कॉग्निजेबल इन नेचर. कॉग्निजेबल इन नेचर. जो आपण पनिशमेंटचा चार्ट बघितला होता, त्या पनिशमेंटच्या चार्टमध्ये या सेक्शन्स खाली पनिशमेंट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. याचं जर कॉन्ट्रव्हेन्शन झालं, या सेक्शनचं कॉन्ट्रव्हेन्शन झालं किंवा या सेक्शन खाली कोर्टाने दिलेल्या ऑर्डरचं कॉन्ट्रव्हेन्शन झालं, तर मग ते
तो ऑफेन्स होणार आणि तो कशा पद्धतीने कॉग्निझेबल आहे का नॉन कॉग्निझेबल आहे ते आपण नेचर लगेच लिहून घेऊयात. तर त्या हिशोबाने आता पुढचं वर्डिंग घेऊ. ठीक आहे, सेक्शन 18चं वर्डिंग. सेक्शन 18 क्लॉज 1. 18 क्लॉज 1 काय सांगतो? 18 क्लॉज 1 टप्प्याटप्प्याने चाललो आपण. ठीक आहे, पहिल्यांदा ओपनिंग करून दिले सेक्शन 16(1)G नुसार. सेक्शन 16(2) कोर्टाची पॉवर सांगितली. सेक्शन 16 क्लॉज 3 ने आपण 23ला कसा एक थोडासा एक त्याला टच केलेलं आहे, त्या पद्धतीने तो ऍस्पेक्ट बघितला. आणि त्यानंतर आता ऍक्च्युअल प्रोसिजर, समजा टेनंटला तिथे परत जायचे तर मग 18 नुसार तो कशा पद्धतीने जाऊ शकतो. तर त्याचं पहिल्यांदा सेक्शन 18 क्लॉज 1 ने परत एक छोटीशी ओपनिंग केली. व्हेअर अ डिक्री फॉर इव्हेक्शन हॅज बीन पास्ड बाय द कोर्ट. व्हेअर the decree for eviction is been passed by the court. आता डिक्री ऑफ इविक्शन कोणाची? टेनंटची. ठीक आहे, हॅज बीन पास्ड बाय द कोर्ट अंडर सेक्शन 16(1)G ऑफ दिस ऍक्ट. ठीक आहे, ऑफ दिस ऍक्ट डॅश करून. आता इथं 3 सिनेरिओज दिलेले आहेत डॅश करून. फर्स्ट घ्या, त्यामध्ये फर्स्ट, द प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड विदिन पिरियड ऑफ 1 month. द प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड विदिन 1 month. विदिन 1 month. 1 monthला बॉक्स करायचा आहे. ठीक आहे. सेकंड, द प्रिमायसेस आर रिलेट टू द पर्सन अदर दॅन ओरिजिनल टेनंट within 1 year. 1 yearला इथे बॉक्स करायचा आहे. ठीक आहे. थर्ड काय याचा कॉन्सिक्वेन्स किंवा टेनंटला कशा पद्धतीने रेमेडी अवेलेबल आहे. देन टेनंट कॅन मेक an application for re-entry within 1 year. 13 months. 13 months. ठीक आहे, 13 months मध्ये त्याने ऍप्लिकेशन करायचं. तर 13 monthsला बॉक्स करा. आता हे जे डेजचं कॅल्क्युलेशन आहे, मंथ्सचं कॅल्क्युलेशन, डेजचं कॅल्क्युलेशन, याचाही एक चार्ट तयार होतो. तर सगळे सेक्शन ऍटलिस्ट हा चॅप्टर 4 झाल्यानंतर याचे 4-5 पार्ट वगैरे होतील. तर हा चॅप्टर 4 झाल्यानंतर डेजचं अख्खे कॅल्क्युलेशनचा पूर्ण चार्ट अख्खे MRC मधला तोही आपण घेऊयात. त्यातल्या त्यात पुढे पर्सेंटेज प्रोव्हिजन असतील किंवा प्रोपोर्शनचा काही असेल विषय, तर ते पण चार्टमध्ये आपण बसवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1 month मध्ये त्यांनी जर ऑक्युपाय केलं नाही कोणी लँडलॉर्डनी, त्याच्या अगेन्स्ट आता कोणाच्या अगेन्स्ट डिग्री पास झाली? टेनंटच्या अगेन्स्ट डिग्री पास झाल्यानंतर लँडलॉर्डनी जर 1 monthच्या आधी आता त्याला पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशन साठी पाहिजे. ठीक आहे, तरी त्यांनी 1 monthच्या आत पोझिशन ऑक्युपाय केलं नाही किंवा 1 year मध्ये, विदिन 1 year मध्ये फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर, विदिन 1 year मध्ये समजा त्याने ते प्रिमायसेस रिलेट केलं म्हणजे अजून दुसरं कोणाला तरी तिथे पोझिशन देऊन टाकलं, ते प्रिमायसेस लीज करून टाकले. तर त्या हिशोबाने 13 monthsच्या आत म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर 13 months मध्ये टेनंटला हा अधिकार येतो का त्याने ऑक्युपेशनसाठी तिथे री एंट्रीसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, तर हा एक ऍस्पेक्ट आहे. त्यानंतर सेक्शन 18चा क्लॉज 2 लिहून घेऊयात आपण.
सेक्शन 18 क्लॉज 2 काय सांगतो सेक्शन 18 चा क्लॉज 2? कॉन्ट्रव्हेन्शन टू दिस सेक्शन पनिशेबल फॉर किती 3 months 5K अँड बोथ 3 months 5K बोथ. ठीक आहे, 3 months इम्प्रिझनमेंट 5K फाईन किंवा दोन्ही त्याला कॉन्ट्रव्हेन्शन साठी लागू शकतात. आता कॉन्ट्रव्हेन्शन मध्ये 2 ऍस्पेक्ट कन्सिडर करायचे नेहमी, की समजा त्या सेक्शनच्या वर्डिंग प्रमाणे किंवा टेनंटचं काही ऑब्लिगेशन असेल, लँडलॉर्डचं काही ऑब्लिगेशन असेल, त्या ऑब्लिगेशन्स त्यांनी फुलफिल केले नाही किंवा कोर्टाची जी ऑर्डर आहे ती कोर्टाची ऑर्डर कॉन्ट्रव्हेन करून टाकली, तर त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पनिशमेंट होऊ शकते. तर ते पूर्णच्या पूर्ण लिहून घेण्यापेक्षा जेवढं आपल्याला महत्वाचं आहे काम असेल तेवढं आपण लिहून घेऊयात. तर अशा पद्धतीने सेक्शन 18 कव्हर झालाय. ठीक आहे, 18चा क्लॉज 3 नाहीये, क्लॉज 2 आहेत त्याला. त्यानंतर 18 सारखाच त्याचे ऍक्च्युअली कोणत्या बेअरॅक्टमध्ये 48 ची वर्डिंग आहे सेक्शन 19 टू अप्लाय विथ सर्टन मॉडिफिकेशन्स, पण ते ऍक्च्युअली सेक्शन 18 मध्ये आहे. म्हणजे गुगलवरती तुम्ही जर महाराष्ट्र लेजिस्लेचरची PDF बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन 18 टू अप्लाय विथ सर्टन मॉडिफिकेशन असं आहे. आणि त्याचा क्लॉज 1 पण तसंच चालू होतो, त्याचं ओपनिंगही तसंच आहे. त्यामुळे आपण सेक्शन 48 लगेच इथे लिहून घेऊयात. तसं बघायला गेलं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चॅप्टर 8चा पार्ट आहे. ठीक आहे, तसं युजली चॅप्टर 8 मध्ये हा पण बघितलं पाहिजे, पण आता 18च्या प्रोव्हिजन सारखाच 48 असल्यामुळे तो आपण इथे घेतोय. तर त्याचं वर्डिंग काय आहे? सेक्शन 18 टू अप्लाय विथ सर्टन मॉडिफिकेशन्स. ठीक आहे, आता याचं वर्डिंग मध्ये पहिला आपण ओपनिंग लाईन घेऊयात. इन रिस्पेक्ट ऑफ रिकव्हरी ऑफ पोझेशन बाय लँडलॉर्ड, इन रिस्पेक्ट ऑफ रिकव्हरी ऑफ पोझेशन बाय लँडलॉर्ड. आता हा जो लँडलॉर्ड आहे, ठीक आहे, रिकव्हरी ऑफ पोझेशन बाय द लँडलॉर्ड. आता हा सेक्शन 48 जो येतो तो चॅप्टर 8 मध्ये येतो. चॅप्टर 8चं नाव काय आहे? समरी डिस्पोजल ऑफ द केसेस. आता समरी डिस्पोजल म्हटल्यावरती याच्यामध्ये सेक्शन 23, 24, 22, 23 आणि 24 येतो. म्हणजेच थोडक्यात काय की यांचं ज्युरिडिक्शन जे आहे ते कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जातं. आता कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाणार असेल तर मग सेक्शन 23 आणि 24. आता तसं बघायला गेलं तर 48 मध्ये दिलंय की दोज हु आर मेन्शन्ड अंडर सेक्शन 41 क्लॉज B or C. आता सेक्शन B or C जर बघितलं आपण 41चा, तर त्याच्यामध्ये आहे की सेक्शन लँडलॉर्ड मेन्शन अंडर सेक्शन 23 आणि लँडलॉर्ड मेन्शन अंडर सेक्शन 24. त्यामुळे आपण डायरेक्ट इथे वर्डिंग घेऊयात. इन रिस्पेक्ट ऑफ द रिकव्हरी ऑफ पोझेशन बाय द लँडलॉर्ड मेन्शन्ड अंडर सेक्शन 23, 24 ऑफ द ऍक्ट. ठीक आहे, in pursuance of an order of the competent authority, in pursuance of the order by competent authority. Competent authority, ठीक है. Landlord may recover the possession. Landlord may possession in premises, ठीक है. Competent authority, competent authority landlord में नहीं, tenant में. Tenant may recover an application. Tenant may recover the possession on application. ठीक आहे. टेनंट मे रिकवर पोझिशन ऑन ऍप्लिकेशन. आता 18 मध्ये काय सांगितलंय? समजा सेक्शन 16(1)G प्रमाणे, आता मी आहे ना हे परत आता सांगतोय तुम्हाला कशासाठी की हे डोक्यातच बसलं पाहिजे.
ठीक आहे. सेक्शन 16(1)(g) प्रमाणे त्या 3 क्लॉजेस प्रमाणे असं सांगितलं की लँडलॉर्ड पोझिशन रिकव्हर करू शकतो, पण लँडलॉर्डने पोझिशन रिकव्हर केल्यानंतर त्या पर्पजसाठी त्याने ते प्रिमायसेस वापरले नाहीत, म्हणून मग सेक्शन 18 प्रमाणे टेनंटला हा राईट आला की त्या प्रिमायसेसमध्ये त्यांनी रिएंट्री केली पाहिजे. आणि मग त्या पद्धतीचे थोडक्यात काय अशी कारणं होती का त्यामुळे त्या लँडलॉर्डच्या अशा बिहेवियर मुळे की टेनंटला ऍप्लिकेशन करायची वेळ आली. तर तिथे दिलं होतं की लँडलॉर्डने पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनसाठी ते विदिन 1 मंथ काही ते प्रिमायसेस ॲक्वायर केलं नाही किंवा ते रिलेट केलं विदिन 1 इयर. आता इथे सेक्शन 18चं सर्टन मॉडिफिकेशन कसं दिलंय, इथे लँडलॉर्डने एकतर ऑक्युपाय पण केलं नाही आणि रिलेट पण केलं नाही विदिन. आता विदिन किती 2 इयर्स, डायरेक्ट 2 इयर्स, म्हणजे 2 क्लॉजेसला डायरेक्ट एकच फक्त टाइमलाईन दिलेली आहे. तर ते आपण घेऊयात. तर 18 मध्ये जसं टेनंट पोझिशन रिकव्हर करू शकतो तसंच 48 मध्ये सुद्धा टेनंट पोझिशन रिकव्हर करू शकतो, एवढं लक्षात घ्या. त्याचं 23 आणि 24 हे महत्वाचं आहे. आणि 23 आणि 24 का दिले, कारण की त्या स्पेशल प्रोव्हिजन आहेत आणि सेक्शन 41चा क्लॉज बी आणि सी सांगतो की सेक्शन लँडलॉर्ड जो आहे तो 23 आणि 24 नुसार चालेल. तर त्या पद्धतीने फर्दर आपण 2च पॉइंटर्स घेऊ, कारण की 18 मध्ये असणारे पहिले 2 पॉइंटर्स हे वेगवेगळे दिले होते, जे की 48 मध्ये ते 2 पॉइंटर्स क्लब केलेले आहेत आणि तिसरा पॉइंटर दुसरा पॉइंटर म्हणून घेऊयात आपण. ठीक आहे, डोकं शांत ठेवून मी काय बोलतोय ते व्यवस्थित ऐका म्हणजे कळेल. पॉइंटर चालेल सरांचा. तर पहिला पॉइंटर काय, पहिला पॉइंटर की इफ द प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड और रिलेट. ठीक आहे, आता ऑक्युपाइड आणि याच्यासाठी 1 मंथ होतं, तिकडे रिलेटसाठी होतं 1 इयर. इथे एकत्रच दिले. द प्रिमायसेस आर नॉट ऑक्युपाइड और रिलेट, कोण, ऑब्विसली बाय द लँडलॉर्ड, विदिन पिरियड ऑफ 2 इयर्स, विदिन पिरियड ऑफ 2 इयर्स. 2 इयर्सला बॉक्स करायचा आहे. तर मग काय रेमेडी अवेलेबल आहे टेनंटला. टेनंट कॅन मेक एन ऍप्लिकेशन, टेनंट कॅन मेक an application within ठीक आहे 25 months, within 25 months. आता 25 months म्हणजे काय, 2 years plus 1 month. ठीक आहे, 25 months ला बॉक्स करायचा आहे. आता तिकडे जसं बघितलं होतं सेकंड पॉइंटर याच कंटेक्स्ट मध्ये सेम होता, लक्षात घ्या. कारण की 1 इयर मध्ये समजा त्यांनी रिलेट केले असतील कोणत्या अदर दॅन द ओरिजिनल टेनंट, तर मग 1 इयर प्लस 1 मंथ असं 18 मध्ये होतं. तेच इथे 25 मंथ्स म्हणजे त्याचं कॅटेगरायझेशन आपल्या लक्षात ठेवण्यासाठी 2 इयर्स प्लस 1 मंथ असं आहे. टेनंट कॅन मेक एन ऍप्लिकेशन विदिन 25 मंथ्स फॉर द रिकव्हरी ऑफ पोझेशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सेक्शन 48चा क्लॉज 1 आहे, क्लॉज 1 आणि 2. त्याच्यामधला जो क्लॉज 2 आहे तो आपण क्लॉज 3 म्हणून घेऊयात. चा क्लॉज 2 आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या वहीत गेला असेल की कॉन्ट्राव्हेन्शन 3 तिसरा पॉइंटर असेल. कॉन्ट्राव्हेन्शन काय कॉन्ट्राव्हेन्शन, तसं बघायला गेलं तर तिथे 30 days दिलंय, 30 days 5K बोथ. 30 daysच्या ऐवजी आपण 1 मंथ आपल्या लक्षात ठेवण्यासाठी जर केलं तरी काय हरकत नाही. 1 मंथ 30 days. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सो सॉरी, कॉन्ट्राव्हेन्शन इथं जे आहे ते आहे 3 months और फाइन और बोथ. 3 months और फाइन और बोथ. ठीक आहे, 3 months इथं फाईनची रक्कम नाहीये.
काय थोडंसं जमलिंग होते, ठीक आहे. तर 3 मंथ्स फाईन ऑर बोथ. आणि याचा शेवटचा जो सेक्शन आहे, सबसेक्शन आहे, तो डॉर्मंट आहे. डॉर्मंट म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावरती काही MCQ वगैरे फॉर्म होत नाही. तरी पण तुम्हाला सांगायचं झालं तर सेक्शन सबक्लॉज 3 काय सांगतो की नथिंग इन सेक्शन 20 शॅल अप्लाय टू द लँडलॉर्ड रिफर टू इन क्लॉज C ऑफ सेक्शन 41. तसं बघायला गेलं तर टेनंटचा राईट आहे सेक्शन 20, आणि हा जो सेक्शन 48 आहे तो 18च्या मॉडिफिकेशन विषयी सांगतो. टेनंट हा पण टेनंटचा जरी राईट असला तरी इथे जो लँडलॉर्ड आहे तो लँडलॉर्ड आहे 23 आणि 24 मधला, त्यामुळे ॲज सच तसा सेक्शन 20चा आणि याचा काही संबंध नाहीये. तर अशा पद्धतीने व्यवस्थित लेजिस्लेचरने ड्राफ्ट केलेला कायदा आहे तो व्यवस्थित कंटेक्स्ट लक्षात घेऊन जर आपण वाचला तर आपल्या लक्षात 100% राहू शकतो. तर अशा पद्धतीने आपला सेकंड पार्ट आहे, मे बी सेकंड पार्ट आपला हा कव्हर झालेला आहे. तर पुढचा जो पार्ट आहे तो अजून ऑब्विसली व्हिडिओची लेंथ जास्त झालेली असेल, तर आपण पुढचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. थँक्यू सो मच.